त्याच्यामध्ये सांगा तुम्ही, फक्त मला आयडिया द्या तुमच्याकडे काय बनवून घेऊ. कशा कशाचे झाड लावणं चालू आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही फायनली काल 2 झाडं आणलेली आहेत. एक जास्वंदाचं आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे गुलाबाचं झाड. आणि त्याचं आज आम्ही छान वृक्षारोपण करणार आहेत आमच्या गॅलरीमध्ये. आणि आज तुम्हाला संपूर्ण व्ह्यू आमच्या गॅलरीमध्ये आम्ही कोणती कोणती झाडं लावलेली आहेत, काय काय नाही. आणि हां, त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट करणार आहे, याच्या आधी आम्ही काय केलं होतं त्याचं सुद्धा आम्ही काही गोष्टी तुम्हाला शेअर करू. त्याला बाहेर ठेवावं लागेल, पाणी टाकून दे. तर हां, फायनली आज तेच झाडं वगैरे लावायची आहेत. तर नक्की तुम्ही बघत राहा या व्हिडिओमध्ये. आणि झाडं आणलेल्यानंतर आम्ही सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता, तो सुद्धा आम्ही याच्यामध्ये शेअर करू. आणि आता ते झाडं सुद्धा तुम्हाला दाखवेन. वैशाली मॅडम आणि मी स्वतः झाड लावेन. वैशाली मॅडम तिची कामं करणार आहे. ह्या पसाऱ्याकडे तुम्ही इग्नोर करा. हा पसारा आमच्या घरामध्ये थोडाफार असतो, ह्याच्याकडे काही बघू नका तुम्ही. आणि हे आम्ही सातत्यानं आवरत असतो. बघा, मॅडमला घरामध्ये चप्पल लागतंय आणि आता बघा चालले मॅडम. हे यांच्या कामामध्ये बिझी असतात, सातत्यानं काम करत असतात. आता जो काही ह्या बेसिंगच्या भांड्यामध्ये पसारा आहे, हॉटेलचा तो बेसिंगचं भांडं आहे, त्याच्यामध्ये हॉटेल सारखं घरी हा, हे खरं बोलली बर का, खरंच. आताच विचारलं काय पाहिजे तुम्हाला नाश्त्याला, म्हणाल ते बनवती बरं का बायको माझी. खरं सांगतो, म्हणाल ते. काय सांगा तुम्ही, फक्त मला आयडिया द्या तुमच्याकडे काय बनवून घेऊ. बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी मनासारख्या ती बनवते आणि नक्कीच आपण हिच्याकडून बनवून घेऊ. तुम्ही सांगा फक्त की काय हिच्याकडून बनवून घ्यायचं. हिनं सगळं काही बनवते आणि इतकं टेस्टी बनवते ना यार. खरंच ही विदर्भाची, तुम्हाला जर करायची असेल ना बायको, कुठलीच करू नका, डायरेक्ट विदर्भामध्ये जा, उचलून आणा डायरेक्ट. बघा, ह्या पार्सलला सुद्धा मी असंच उचललंय आणि घेऊन आलेलो आहे. आणि हे आता सध्या पार्सल आहे आमच्यासोबत पुण्यामध्ये. तर हा, आपण होतो कुठे, तर हा, झाडं लावायची आहेत. पैशू चल, आता मी बाकीचं माझा प्रोसेस करतो. ठीक आहे, चला. मॉर्निंग शुभम. गुड मॉर्निंग वैशू. काय चालू आहे आज सकाळी सकाळी. चालू आहे की वृक्षारोपण. ओके. आज मी ना कशा कशाचे झाड लावणं चालू आहे. हे बघ, हे झाड लावतोय. हे आहे जास्वंदाचं झाड. हा, ओके. हे जास्वंदाचं झाड मी ह्याच्यात लावणार आहे आणि जे गुलाबाचं झाड आहे ते मी ह्याच्यात लावणार आहे. बरं, आता काय करणार आहे. आता ही बघ, हे जी मी बाहेर आणलं ना झाड, त्याला याच्यामध्ये लावायचं चालू आहे. जी आता माती आहे असंच काढून ह्याच्यामध्ये लावायचं. आणि बाकी झाड छान आलेत. हो अगं, झाड छान आले होते. एक सांगायचं असं की त्या कुंडीमध्ये आणि ह्या कुंडीमध्ये ना आपण जे कोथिंबीरचं झाड लावलं होतं ना, ते बघ, आपल्या एका चुकीमुळं किती नुकसान झालं कोथिंबीरचं. पावसाच्या चुकीमुळं ना. पावसाची चुकी आणि हवेचं सगळं. पावसाची चुकी नाही, आपण शेवटी ते लावलं, पण त्याला असं ठेवायला पाहिजे होतं की तिथे हवा नाही येणार. अशा पद्धतीनं जर आपण ठेवलं असतं तर त्याला ते तसं वाकलं नसतं. त्याच्यामुळं ते तसं झालेलं आहे. मित्रांनो, विचार करा, आमचं एका कुंडीमधलं जर झाड नुकसान झालं तर वैशू विचार कर, मोठं मोठं शेत असतं, शेतकरी लोकांचं किती नुकसान होतं असेल ग. एकराने भरपूर नुकसान होतंय एका पावसाच्या याच्यामुळे. मग आम्हाला एवढं दुःख वाटतंय की यार, आम्ही एवढ्या मेहनतीने लावलो आणि वाट बघत बसलो यार त्या कुंडीमध्ये कोथिंबीर कधी येते. कोथिंबीर खायलाही भेटली नाही, पण ती लोडमडून चालली सगळी. आता आम्ही विचार केला, आम्ही लावणार आणि आमच्या घरात कोथिंबीर आम्ही उगवणार. काय वैशू, उगवणार. आमच्या घरामध्ये आम्ही कोथिंबीर उगवणार आणि ती अशी असं ठेवणार की त्याला हवा पण नाही लागली पाहिजे आणि पाऊस पण नाही लागला पाहिजे. घरात पण नाही ठेवणार, बाहेरच्या नॅचरल हवा चांगली त्याला लागली पाहिजे अशाच त्याच्यामध्ये आम्ही त्याला ठेवू. हे म्हणजे एका साईडला. आणि त्याच्यामध्ये मोठी कोथिंबीर आल्यानंतर तुम्हाला दाखवतो.
आमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये इतके झाडं झाले, तुम्ही सगळे बघू शकता मित्रांनो. बाहेरून खूप पाऊस येतोय. अरे बापरे. तर चला, शुभमनी फायनली झाड लावून टाकलेलं आहे अशा या बकेटमध्ये. अगं हो, कशाचं हे झाड आहे? आमच्याकडं कलरची केशरी जास्वंद ना? हा केशरी जास्वंद. ऑरेंज. त्याला असंच टाकू ना. बघा, आता मात्र याच्यामध्ये झाड आलं पाहिजे. तर चला हे पण झाड लावून घेऊ. हे झाड या कुंडीत लावायचं आहे, ब्लॅक बकेट मध्ये. सगळे बकेटच आहे. हा, हे कुंडीच आहे. पण ठीक आहे, काही कुंडी आहेत आणि काही बकेटमध्ये लावलेले आहेत. आपण ह्याला पण डेकोरेट करूया. बाकी सर्व झाड छान आली यार, पण कोथिंबीरचं नुकसान झालं ना, त्याचं मला दुःख होतं यार. हो ना. ठीक आहे, आम्ही लावू. म्हणजे एकदा झाड लावल्याच्या नंतर त्याची कशी काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपल्याला लक्षात आलं. कोथिंबीर पण लावतात. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. बस वाव, छान. दुसरं पण झाड लागलेलं आहे, रोज फ्लावर. खूप लागलंय छान का छान हे पण? झाडं. आता ह्याला जेव्हा सगळीकडे फुलं येतील ना, तेव्हा खरी मज्जा. फुलं तोडायची मज्जा. मी तुला नाही त्यातलंच फुल देणार हा, पैसे. हो, हेच तोडून द्या ना मला हो आताच. तर लगेच. हम्म? सदाबू खाली. छान असे वृक्षारोपण झालेलं आहे. आता याच्यानंतर छान असं रेडी होऊन मस्त गरमागरम नाश्ता करायचा आहे. आणि आम्ही आज सकाळ सकाळीच प्लॅन केला आहे. अजून आमचं काहीच झालेलं नाहीये. आम्ही फ्रेश पण नाही झालेलो. नाही, आता फ्रेश झाल्यानंतर आपल्याला नाश्ता करायचा आहे. सगळं हेच चहा वगैरे पिऊन हेच करायला लागलो आहे. गरमागरम मटकीची उसळ आणि फरसाण. म्हणजे 1 2 3 4 5 फुलाची झाड आहे. घसरणार पाय आणि आपटणार चांगला. नाही मी नाही आता. मला सवय नाहीये. किती वेळा पडल्यावर वाचवलेलं आहे मीच. पडता पडता वाचवलंय, पडल्यावर नाही. बरोबर आहे ना, कशाला म्हणते अर्धांगिनी कशाला म्हणतात. फायनली बघा मित्रांनो, हे गुलाबाचं झाड या कुंडीमध्ये लावलंय आणि त्या मोठ्या बकेटामध्ये आम्ही जास्वंदाचं झाड लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं. हे अशी आमची गॅलरी आहे. आणि हा खूप बॅड न्यूज, ही कोथिंबीर अशी हवेमुळं झालेली आहे. त्याच्यामुळं आता नेक्स्ट टाईम लावताना आम्ही या कुंडीमध्ये लावू आणि ही कुंडी अशी जिथे हवा लागणार नाही तिथे आम्ही ठेवू. त्याला जास्त पाणी लागत नाही, हलकं हलकं पाणी लागतं आणि छान त्याला हवा जास्त लागत नाही. आणि प्लांट बघा हा असा वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ओके. हे खूप छान असे झाडं आलेले आहेत आणि आमची गॅलरी अशी सुंदर सुंदर झालेली आहे. बघा माझी बायको काय करते तिकडे. आली 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 बघायला आलीच की काय करत आहे मी. छान केली गॅलरी, स्वच्छ. हो स्वच्छ, मग करावंच लागतं ना. तुम्ही एवढं संत गाडगे बाबा अभियान राबवलं आहे प्रतिष्ठान, तर त्याला पुढं कार्यरत करण्याचं आमचं सुद्धा काम आहे. आम्ही सुद्धा करतोय आमच्या पद्धतीनं. ओके चला आता मला चला. भूक लागली. ओके चला, आता आम्ही छान काहीतरी, आता पहिले आंघोळ करू आणि नंतर मग खायची व्यवस्था कोण करणार. वा वा. फायनली बघा संध्याकाळ झाली आहे आणि चहा आणि वैशाली आणि आमची गॅलरी. हे जे सुकून आणि शांत वाटतं ना, जे झाडांसोबत झाडांच्या मध्ये चहा घेणं, काही खाणं पिणं, हे खूप छान मस्त वाटतं. आणि त्यासाठीच आम्ही हे बघा हे झाडं अशी लावलेली आहेत.
सकाळी लावलेली झाडं खूप छान वाटत आहेत. आता त्याला उंच पण केलं आम्ही आणि आता इथे छाया बसून मस्त घेतोय. चला भेटूया असंच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पण असे झाडे लावा, झाडे जगवा, छान छान झाडांची फुलं तोडा, आणि ते आपल्या झाडे बायकोला लावा, द्या झाडे जगवा. आणि ते आपल्या बायकोला द्या, म्हणजे ती स्वतःला पण पहिले वापरणार आणि मग देवाला वापरणार. बरोबर नाही? आमची बायको माहिती का वापरते सहसा जास्त देवालाच वापरते छान अशी फुलं. त्यामुळं आता तिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कशी झाडं हे ते करायची. पण हा आमचं कोथिंबीरचा मिस्टेक झालाय. आम्ही ते पावसामुळे खराब झाली कोथिंबीर. आपण आता जरी लावली तरी खराब होतील. इकडं लावू आपण मस्त ती कुंडी उचलून इकडे ठेवू. पावसामुळे खराब होते म्हटले बाबा. तर अशाच या छोट्या छोट्या गोष्टीमुळे मिस्टेक मधून आपण गोष्टी शिकतो. अनुभवाचे बोल अपेक्षा. हो हा वा वा. म्हणजे विचार करा मित्रांनो, शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान होतं तेव्हा त्यांना कसं वाटत असेल. यार आम्हालाच वाईट वाटतं यार, आम्हाला कोथिंबीर खायची होती यार, घरातली वैशी यार कोथिंबीर माहिती तुला मला किती वाटते यार. ज्या गोष्टी ह्या आहेत ना लागणाऱ्या, मिरची झालं, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, डाळ हे लागतातच. आणि ह्याची तर आपण हे झाडं लावू शकत नाहीत, पण आपण ह्या बाकीच्या गोष्टी कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची ह्याची झाडं आपल्या छोट्या कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो आणि त्याच्यातून आपण घेऊ शकतो सगळ्या गोष्टी वैशू. म्हणून नारळाचं झाड लावलंय आम्ही आमच्या बाजूला. आम्ही नाही लावलंय, आपलं नाही. बघा आपल्या इथंच आहे पण आमचं नाही आहे. आम्ही इथे ही गॅलरीला अशी छान नेट पण लावून घेतली ना, मस्त वाटतंय. आम्हाला गॅलरी नंतर वाढवायची पण आहे. चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम. बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा तुम्हाला काय गोष्टी आवडल्या आणि सांगा आम्हाला तुमचं मत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.